तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मकरनने जो फालतू प्लॅन केला होता, त्या प्लॅनमुळे जानकी ऋषिकेश जवळ येताना मकरनला दिसतात. जानकी ऋषिकेशचं तोंड भरून कौतुक करते आणि ऋषिकेशच्याच घरी राहणार आहे, ती ऋषिकेश सोबत राहणार आहे हे ठणकावून सांगते. मकरन खूप चिडतो आणि ऐश्वर्याला सांगतो की तू काहीही कर आणि त्या ऋषिकेशला अडकवून ठेव. तो परत घरी जाता कामा नये, मग काहीही कर. ऋषिकेशच्या घरी पोलीस म्हणून एक माणूस येतो आणि ऋषिकेशला घेऊन जातो. ऋषिकेशला तो एका गोडाऊनवरती डांबून ठेवतो. आता हे सगळं कसं होतं, याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये त्या काकू जानकीला खूप नावं ठेवतात, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतात आणि तिला ढकलून देतात. ऋषिकेश जानकीला सावरतो आणि तो काकूंना म्हणतो, काकू काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का? जानकी म्हणते, तू काहीच बोलू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे होते. ऋषिकेशला काहीच कळत नाही की आपला याच्यात काय संबंध आहे. काकू ऋषिकेशला फोटो दाखवतात आणि चाळीतल्या सगळ्या लोकांना फोटो दाखवून जानकीला नावं ठेवतात. जानकी ऋषिकेश यांचं आधीपासून लफडं चालू आहे आणि त्यासाठी ही जानकी इथे राहायला आली हे सगळं सांगतात. हे फोटो कधी काढले होते ते ऋषिकेशला आठवतं. ऋषिकेश काकूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण काकू काही ऐकत नसतात. ऋषिकेशकडे एकच मार्ग असतो, काकूंनी जर ऐकून घ्यायचं असेल तर काहीतरी आपल्याला करावं लागणार. ऋषिकेश प्रियाच्या अंगावरती एक दोरी टाकतो आणि मोठमोठ्याने ओरडतो की साप आलाय. प्रिया खूप घाबरते, ती दोरी बाजूला टाकते आणि ऋषिकेशला मिठी मारते. ऋषिकेश हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवतो की जसं दिसतं तसं नसतं. आत्ता जसं प्रियाच्या बाबतीत झालं, प्रियाच्या अंगावरती दोरी पडली पण तिला वाटलं साप आहे आणि तिने ऋषिकेशला मिठी मारली. त्याच प्रकारे एक ॲक्सिडेंट होता आणि जानकी बेशुद्ध पडत होती, त्यामुळे ऋषिकेश मदतीला धावून गेला. हे सगळं कसं घडलं? जानकीच्या मागे एक माणूस लागला होता, चाकू घेऊन माणूस लागला होता. ऋषिकेशने मदत केली तिची, हे सगळं सांगतो. पण काकूंना काही विश्वास बसत नाही. काकू ठणकावून सांगतात की जानकी आमच्या घरात राहणार नाही. जानकी विनवण्या करायला जाते, पण काकू तोंडावरती दरवाजा बंद करून घेतात. जानकीचा पगार झाला नाही, त्यामुळे तिच्याकडे पैसे नाही आणि एवढ्या रात्री त्या शहरामध्ये कोणी तिच्या ओळखीचं नाही. जानकी विचार करते की तिथून कसं आता बाहेर पडायचं, घर कसं शोधायचं, राहण्यासाठी जागा कुठे बघायची. जानकी रडत तिथेच थांबलेली असते. जानकीचं रडणं ऋषिकेशला बघवलं जात नाही. तर इकडे ऐश्वर्या मकरन मस्त सेलिब्रेट करत बसलेले असतात. ऐश्वर्या मकरनला म्हणते, मकरन आता एवढा भारी प्लॅन केला ना मी, ते फोटो बघितल्यानंतर जानकीला हकलून लावतील आणि त्यानंतर तू तिथे हिरोसारखी एंट्री घ्यायची, जानकीची मदत करायची. मकरनला वाटतं की ऐश्वर्याचा प्लॅन वर्क होईल. ऐश्वर्या सगळं मकरनला सांगत असते आणि तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाजतो. तो माणूस सगळं तिथे काय चालू आहे ते ऐश्वर्याला सांगतो. ऐश्वर्या खूप खुश होते. ती मकरनला ही गुड न्यूज देते की जानकीला घरातून हकलून लावले. तू थोड्या वेळाने तिथे जा आणि जानकीची मदत कर. मकरन पण ठरवतो की आता जानकीची मदत करायची आणि तिला आपल्या फ्लॅटवरती घेऊन यायचं. तर इथे जानकी रडत बसलेली असते. ऋषिकेश तिची बॅग घेतो आणि तिला म्हणतो, आता ही बॅग घे आणि आतमध्ये चल. जानकी म्हणते, नाही, मी आता आतमध्ये येऊ शकत नाही. मी माझी व्यवस्था कुठेही करेन, पण तुझ्या इथे नाही. ऋषिकेश म्हणतो, हे बघ, जोपर्यंत तुला राहायला जागा मिळत नाही तोपर्यंत तू आतमध्ये राहा, मी बाहेर राहतो. हे काय, हा बेंच आहे ना, ह्याच्यावर मी झोपतो. जानकी त्याला ओरडते. जानकीला वाटतं की हा ऋषिकेश सुद्धा इतर मुलांसारखाच आहे, तो आपल्यावरती चान्स मारायचं बघतोय. ऋषिकेश म्हणतो, मी काही तुझ्यावर चान्स वगैरे मारत नाहीये. मी तुला सांगितलंय ना, मी बाहेर झोपणार, मी माझं कसं करायचं तसं मॅनेज करीन आणि तू आतमध्ये जा, मी काही आतमध्ये येणार नाही, समजलं? ऋषिकेशच्या या स्वभावामुळे जानकी इम्प्रेस होते. जानकी ऋषिकेश यांची फिल्मी स्टाईलने ओळख होते. जानकी आपली बॅग घेऊन ऋषिकेशच्या खोलीत जाते आणि ऋषिकेश इथे बाहेरच थांबलेला असतो. आज सकाळपासून काय काय झाले ते जानकीला सगळं आठवतं आणि जानकी आतमध्ये रडत बसलेली असते. ऋषिकेशला इथे बाहेर झोप लागत नाही, तरी तो बाहेर झोपण्याचा प्रयत्न करतो. तर इथे मकरन ऐश्वर्याचं तोंड भरून कौतुक करतो. ते दोघं मस्त सगळं सेलिब्रेट करत असतात आणि तेवढ्यात ऐश्वर्याचा पुन्हा एकदा फोन वाजतो. जो माणूस ऋषिकेश जानकी यांच्यावरती पाळत ठेवून आहे त्या माणसाचा फोन आलेला असतो. ऐश्वर्याला तिकडे काय चालू ते सगळं सांगतो. ऐश्वर्या फोन ठेवते आणि मकरनला हे सगळं सांगते. मकरन ऐश्वर्यावरती चिडतो. ऐश्वर्याच्या आयडियामुळे जानकी ऋषिकेश जवळ येत आहेत हे त्याला काही बघवलं जात नाही. मकरन ऐश्वर्यावरती खूप रागावतो आणि तिथून निघत असतो. ऐश्वर्या म्हणते, मकरन आत्ता तू जाऊ नकोस, थोडा वेळ थांब. अरे माझी पूर्ण खात्री आहे, ती जानकी तुला फोन करेल, तुला सगळं तिकडची सिच्युएशन सांगेल आणि तुझी मदत घेईल. जरा वेळ दे तिला. अरे ती आता स्ट्रेसमध्ये असेल. तिचं रडणं थांबल्यावरती तिच्याकडे काही ऑप्शन राहणार नाही. एवढ्या रात्री कुठे जायचं म्हणून ती तुलाच फोन करेल. बघ, माझा पूर्ण अंदाज आहे आणि माझा अंदाज चुकणार नाही. तू आत्ता जाऊ नकोस, ती तुला नक्कीच मदत मागेल. मकरनला वाटतं की ऐश्वर्या बोलते तसंच सगळं होणार.
तर दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला जाग येते. ऋषिकेश उठतो आणि आतमध्ये जातो. आतमध्ये जानकीने एका खोलीचं घर बनवलेलं असतं. जानकीने छान देवाची पूजा केलेली असते. चहा, नाश्ता, ऋषिकेशच्या आंघोळीसाठी गरम पाणी, जेवण सगळं जानकीने तयार करून ठेवलेलं असतं. ऋषिकेश मनात म्हणतो, हिला तर मी फक्त राहायला सांगितलं होतं, हिने तर एका खोलीचं घर बनवून टाकलं. वा वा, मी तर फक्त गार पाण्याने आंघोळ करून निघून जायचो, पण ही आता गरम पाणी काय, नाश्ता काय, चहा काय. मस्त, हिला इथेच राहायला सांगूया. रात्रभराचा तर प्रश्न असतो, रात्री बाहेर झोपत जाईल आणि दिवसा बाहेर कामाला जात जाईल. म्हणजे ही घरामध्ये जेवण पाणी करून ठेवेल, म्हणजे माझाच फायदा होईल. ऋषिकेश खूप खुश असतो. जानकी ऋषिकेश यांच्या मैत्रीला सुरुवात होते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 29 नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये मकरंद जानकीची मदत करायला दुसऱ्या दिवशी तिच्याकडे आलेला असतो. जानकी ऋषिकेशचं तोंड भरून कौतुक करते. मकरंदसोबत यायला ती स्पष्टपणे नकार देते आणि ती मकरंदला म्हणते, तुला माहिती आहे, तो ऋषिकेश सुरुवातीला मला उडाणटप्पू वाटला होता, पण तो खरंच खूप चांगला आहे. प्युअर सोल आहे तो, ट्रू जेंटलमॅन. त्याने तर मला शिकवलं त्या दिवशी चपलेने कसं मारायचं त्या माणसाला, आणि तेवढ्यावरच नाही थांबला, त्याने माझी मदत केली, मला राहायला जागा दिली. खरंच खूप चांगलं आहे. आता मी तिथेच राहणार, म्हणजे त्याची पण मदत होईल. त्याला पण घरातून हकलून लावले ना, आणि मला पण कोणी नाही आहे. आम्ही एकमेकांची साथ देऊ. मैत्रीमध्ये तर आम्ही राहू शकतो ना एकत्र. मकरंद खूप चिडतो. जानकीला जायला सांगतो आणि तो ऐश्वर्याला फोन लावतो. तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या, तू आता काहीही कर, साम दाम दंड भेद, तुझा जो काही प्लॅन असेल ना तो कर. आणि असं काहीतरी कर ना की तो ऋषिकेश जानकीच्या पुन्हा जवळ जायला नको. जानकी ऋषिकेश एक क्षणसुद्धा आता जवळ नको आहेत. ऐश्वर्या ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. तर थोड्या वेळाने सारंग, सुमित्रा दोघं घरी येतात. ऋषिकेशला भेटायला येतात, पण दाराला लॉक असतं. सारंग म्हणतो, दादा घरी नाही आहे, मग कुठे गेला असेल. सुमित्राला टेन्शन येतं. तर काही वेळापूर्वीच ऋषिकेशच्या घरी एक माणूस आलेला असतो. पोलीस बनून येतो आणि तो ऋषिकेशला घेऊन जातो. ऋषिकेशला वाटतं की हा खरंच पोलीस आहे. तो माणूस ऋषिकेशला घेऊन जातो आणि एका गोडाऊनमध्ये बंद करून ठेवतो. ऋषिकेश दरवाजा ठोकत असतो. ऋषिकेश म्हणतो, मला इथे कोंडून का ठेवलंय, दार उघडा, काय झालं काय, मला का अडकवलंय. ऋषिकेशला कळत नाही की अशी कोणती माणसे जी आपल्याला इथे अडकवून ठेवतायत.